शहरातील प्रकल्पग्रस्त माथाडी कामगार, अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टी वासियांच्या विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तर्फे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। घरे वाचवा, घरे वाचवा या घोषणांनी परिसर दणाणून गेला। तर सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाढीव बांधकामाविषयक नोटिसांविरोधातील संताप या मोर्चामधून ठळकपणे व्यक्त झाला। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलं, तर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षस्थान होते। स्थानिक पातळीवर प्रकल्पग्रस्त माथाडी कामगार आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता। मोर्चात सहभागी नागरिकांनी प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांवर कठोर टीका करत वाढीव बांधकामांवरील नोटिसा मागे घेण्याची आणि कारवाई थांबवण्याची जोरदार मागणी केली। या नोटिसांमुळे अनेक कुटुंबे कायदेशीर आणि आर्थिक संकटात सापडली आहेत असा आरोप आंदोलकांनी केला। आंदोलन पश्चात शशिकांत शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची पालिका आणि सिडको अधिकाऱ्यांसमवेत बैठकही पार पडली। यावेळी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया दिली। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची, स्थानिक भूमिपुत्रांची जी घरं आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असतील, अनुजी आंग्रे असतील, माझ्या महिला अध्यक्ष तलुजाताई असतील, विविध सेलच्या लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय। मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे। आमची घरं जी आहेत, कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटने घेतलेला आहे। तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। दुसरा मोर्चाचा उद्देश आहे, सिडकोने गरिबांसाठी घरं ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत। त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे। आठवण करून देतो आम्ही, ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। या पार्श्वभूमीवर सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांचा पुढील प्रतिसाद काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।